हत्ती रोग नियंत्रण मोहीम राबवत आहात. नांदेडकरांना काय आवाहन करताल? नांदेडकरांना मला आव्हान करायचं असं वाटतं की हत्ती रोगासाठी आपण प्रिव्हेन्शन करण्यासाठी या DAC आणि अल्बेंडाजॉल गोळ्या देत आहोत. आणि आम्ही 10 ते 23मध्ये घरोघरी आमच्या आशाताई, MPW, आरोग्यसेवक, सेविका यांच्यामार्फत आम्ही घरोघरी त्यांना खाऊ घालणार आहोत. आणि सगळ्यांनी ते खायचे आहेत. प्रिव्हेंटेबल गोळ्या आहेत. फक्त गोळ्या काय तर एकच लक्षात घ्यायचं की जेवण करून त्या गोळ्या खायच्या आहेत आपल्याला. त्यामुळे ह्या सगळ्यांनी गोळ्या फक्त त्याच्यामध्ये गरोदर माता, 2 वर्षाखालचे बालकं ह्यांनी फक्त घ्यायच्या नाही आहेत. बाकीच्यांनी या गोळ्या घ्यायच्या आहेत. आपण 10 ते 23 घरोघरी वाटप करणार आहोत. आणि 23 नंतर आपण बूथमध्ये म्हणजे शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये पण जी राहिलेली लोकं आहेत त्या ठिकाणी पण त्या लोकांनी खायचे आहेत. म्हणजे आपल्याला हे 10 तालुक्यामध्ये आपला कार्यक्रम आहे. कारण ह्याच्यामध्ये जास्त आपल्याकडे पेशंट सापडले फायलेरियाचे, हत्ती रोगाचे. तर आपल्याला प्रिव्हेंटेबल करायचे म्हणून आपण 10 तालुके घेतले आहेत. तर सर्व लाभार्थ्यांना एकच आव्हान आहे की सगळ्यांनी गोळ्या खायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये हत्ती रोगाचे इन्फेक्शन होणार नाही हे करायचं. ह्याच्यावर आपल्याला आणखी एक ॲक्टिव्हिटी करायची आहे की जे आपल्याकडे फायलेरियाचे आळे आहेत किंवा अंडी असतील त्या पण आपल्याला ॲबेटिंग करून त्या नष्ट करायच्या. म्हणजे साईड बाय साईड दोन्ही प्रिव्हेन्शन करायचं आपल्याला. आळ्या पण करायचं. जर समजा त्या आळ्या पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला परत हत्ती रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे आळ्या प्लस आणि गोळ्या हे दोन्ही आपण साईड बाय साईड कार्यक्रम घेणार आहोत. त्यामुळे सगळ्या नागरिकांनी ह्याचे साईड इफेक्ट काही नाही आहेत. काही न घाबरून जाता आपल्याला ह्या गोळ्या खायच्या आहेत. आपल्या समोर आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर आपल्याला गोळ्या खायच्या आहेत. थँक्यू.